सकाळूच सगळे भनशी आले घरा. मला वाटलं काय झाला, त्यानं बोलू भनशी कुठे चालले मेकअप बिकअप करून. आज काय ते ऐकायचं नाही. सगळ्यांच्या पालख्या वेगवेगळे विभागान दिले आणि पहिली पालखी विक्रेकरांनी कोणची तरी चप्पल वाहताना वाचवली. पावसाने शाप हल्दीला वाट लावली. मग मी भाजी न डालीची बालदी आणली. हळद लावायला बायका येतात, त्या मेन म्हणजे जेवायलाच येतात. मग त्यांची तयारी केली. मग पहिला हे पोरीनं ज्यूस दिला, मग हे कुर्तवाल्यानं दिला, नंतर पावभावच्या पोराने आवाज दिला, मग राहिलेला त्याला दिला. नंतर भनशी बसलेल्या जेवायला त्यानं बोलू भात घ्या. बोलता नको, काय आहे तो रातचा बघू आता. हे दोघांचं काय चाललंय काय माहिती. दिवसभर फोटो काढताना नुसतं स्टेटसला टाकताना. दर्श हो काय करेल ना काय ठेवेल. 2 वाजेपर्यंत दिला मी ह्याना चान्स. आता घातला मी कुर्ता. कसा दिसतंय कमेंट करून सांगा. मांडवण गेले तनून आंडवाली सेल्फी करायला. दोघी पण उंची मुलं उभ्या कशावर राहिले बघा. नंतर मांडवण मथुर भेटला. हातान डायरेक्ट 5 तोल्याचा काढा घातलेला. इथले पोरी बिरीने बघला तर डायरेक्ट हात धरील चायला. तर मना पाठीमागं टाकी वाताला बोलवला. हातातनच सुटली चायला. शाप टापाच्या फाकल्या झाल्या. कंदी कुठल्या चांगलं काम करायला गेलो की कांडच होतं चायला. मग मम्मी, कुसुम आत्या, रेवती आत्या, निर्मल आत्या, रुक्मिण आत्या आणि मोठी आत्या गेलेल्या नवरीच्यावर फोटो काढला. कुर्ते दिसतात जबरदस्त रे, करवले एकदम कडक. कडक आहे होत आपण. लोक किती आता बघतील माहिती आहे. भावसांना सगळी कामं करायला लागतात. भनशी नुसत्या मेकअपच असतात. मग बरं इरब धावला. इकडे बघते ते सगळी लागली नाचाला. नंतर गेलेलो पाण्याला. ग्रामपंचायत लवकर फिल्टर लाईन चालू करा. गावान फक्त सगळे का लाईनी टाकल्या. पाण्याचा पैसा खालव के काय. नंतर कालोकानच गेलो शेतावर. पाका पाऊस पर होता. मशीन आलेली भात कापाला. पावसाचा झपाट आलेला. बोलतो जा घरा उंद्या कापू. बोलू बरा झाला. घरा आलो घातला कुतिकचा शर्ट. पॅन्ट माझी होती ना अंडर पॅन्ट भाडे आणली.